नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माल है तो ताल है, पण माल नुसता असून चालत नाही, त्याचा नीट विनियोग करणंही जरुरी असतं. म्हणजे जर संकट काळात पैसा असूनही तो वापरला नाही तर त्याचा काय उपयोग? पैसा एका जागी ठेवून तो वाढत नाही, तो इन्व्हेस्ट करावा लागतो. पैशातून पैसा उभा करावा लागतो. म्हणजे एखादं शहर असेल आणि त्याची प्रगती करायची असेल तर पायाभूत सुविधा उभ्या कराव्या लागतात. अगदी रस्ता, पाणी, वीज, सांडपाण्याची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, पूल, वाहतूक, मेट्रो, लोकल, बस, रहिवास, शाळा, कॉलेजेस, उद्यानं, बगीचे अशी सगळी सुबक व्यवस्था झाली की मग त्या शहराच्या प्रगतीला कुणीही अडवू शकत नाही. आणि ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तुम्ही एकदा या गोष्टी करून चालत नाही आणि त्यासाठी पैसा खर्च करावा लागतो. तेव्हा तो पुन्हा उभा करावा लागतो, पुन्हा उभा राहतो. पण मुंबई पालिकेनं 100 नव्हे 1000 समस्यांचा डोंगर असतानाही 61,000 कोटी रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवून दिले. त्यावर व्याज मिळतंय, पण आपल्याकडे अजूनही कोस्टल रोड, मेट्रो, सांडपाणी व्यवस्थापन, कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभे राहिलेले नाही आहेत. मग अशा स्थितीत ते 61,000 कोटी करायचे काय? ते विकास कामांवर का वापरायचे नाहीत? म्हणजे मुंबईचा शांघाय करण्याची संधी वाया घालवतोय का आपण? आणि ते पैसे जे दरवर्षी 37,000 कोटीचे मुंबईच्या अर्थसंकल्पावरती खर्च होत आहेत ते नेमके कुठे जात आहेत? हे सगळे प्रश्न आहेत. आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, भाजपचे आमदार अमित साटम, ज्येष्ठ समाजवादी नेते रमेश जोशी आहेत आणि माजी आयुक्त आहेत मुंबई पालिकेचे शरद काळे सर. सुरुवातीला शेवाळे सरांकडे. शेवाळे सर, का खर्च नाहीत करायचे हे पैसे मुंबईच्या विकासासाठी? का ठेवायचे बँकेमध्ये? नाही, सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मुंबई महानगरपालिकेचे जे 61,000 ज्या ठेवी आहेत, फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवलेत, ते मुंबई महानगरपालिकेच्या अधिनियम 122 नुसार महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे जे पेन्शनचे पैसे आहेत, प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे आहेत, लँड एक्विजिशनसाठी जो फंड आहे, असेसमेंट रिप्लेसमेंट साठी जो एक फंड आहे, आणि कित्येक जे कंत्राटदार आहेत ते कंत्राटदार डिपॉझिट आहे, ते डिपॉझिटचे पैसे ह्या फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले जातात. आणि ज्या ज्यावेळी त्याचा वापर करायचा त्यावेळी त्याचा वापर केला जातो. ज्यावेळी पेन्शनचा निधी वापरायचा असेल तर पेन्शन द्यायचं असेल तर त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी तो वापरला जातो, प्रॉव्हिडंट फंडासाठी तो वापरला जातो, लँड अक्विजिशनच्या वेळी तो वापरला जातो. त्यामुळे हा पैसा वापरला जातो. फिक्स डिपॉझिटमध्ये याकरताच ठेवला जातो की अधिनियम 122 नुसार महानगरपालिकेचे हे जे सगळे पैसे आहेत ते फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवायचे असतात आणि ज्या ज्यावेळी ते वापरायचे असतात त्यावेळी ते वापरले जातात. त्यामुळे हा गैरसमज करून घेऊ नये की हे फिक्स डिपॉझिटचे पैसे तसेच तसे पडून राहतात. हे कर्मचाऱ्यांचे, कंत्राटदारांचे आणि विविध जे महानगरपालिकेचे हेड आहेत त्या हेडनुसार हे पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये मर्यादा आहे. नाही, हे मर्यादा याच्यात नाहीये. हा वेळेनुसार महानगरपालिका ते वापरले जातात. हा पैसा फिक्स डिपॉझिटमध्ये कायमस्वरूपी ठेवला जात नाही, हा वापरण्यासाठीच आहे. आणि यात जे कंत्राटदार जे बिलोमध्ये कंत्राट भरतात तर त्यांच्याकडून जास्त डिपॉझिट घेतला असं तेही पैसे या फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवलेले जातात. तर अशी ही विविध हेड आहेत. त्यामुळे हा जो गैरसमज करून दिला जातोय की 61,000 रुपये महानगरपालिकेचे बँकेत आहेत आणि ते वापरले जात नाही, हे संपूर्ण पैसे वापरले जातात. हे विविध हेडनुसार आहेत आणि त्याचा विनियोग मुंबईकरांच्या विकासासाठी होतो. ठीक आहे. का तुम्ही गैरसमज करून देता? नाही, मला असं वाटतं की गैरसमज वगैरे करून घेण्याचा कोणताही मुद्दा याच्यामध्ये नाही आहे. सर्वप्रथम तो पहिला प्रश्न हा पडतो की मुंबई महानगरपालिका ही सिव्हिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणारी एक कॉर्पोरेशन आहे की पैसे व्याजावर लावणारी शेडजी आहे. बर. आणि त्यामुळे सन्माननीय शेवाळे जी सांगताय त्याच्यामध्ये ह्या 61,000 कोटीमध्ये 10,455 कोटी रुपये हे पेन्शन आणि ह्या इतर ह्याच्यातले आहेत. ह्याच्यामध्ये 34,928 कोटी रुपयाचा स्पेशल फंड आहे. आणि त्यामुळे हे सगळे जे काही पैसे इथे पडून आहेत आणि त्याच्यावरती आपण व्याज म्हणजे मुंबई महानगरपालिका व्याज कमवत आहे. आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचं जो 1888चा मुएमसीचा जो ऍक्ट आहे त्याचं बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी, त्याची प्रायमरी त्याची एक जी काही जबाबदारी आहे ती मुंबई शहराला नागरी सुविधा प्रोव्हाइड करणं, सिव्हिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणं. आणि मुंबई शहराला, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहराला सिव्हिक इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं आहे की नाही मिळालं आहे याचं उत्तर मी द्यायची गरज नाही. याचं उत्तर मुंबई शहराची जनता देईल. आणि त्यामुळे मुंबई शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून खालावत चाललेली जी काही सिव्हिक इन्फ्रास्ट्रक्चर
जे काही सिव्हिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणारी जी काही ह्याच्यामध्ये जी काही काम आहे, मग ते रस्ते म्हणा, मुंबई शहराचे रस्ते चांगले आहेत का? मुंबई शहराच्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न आपण सोडवू शकलो का? मुंबई शहरामध्ये सुएज ट्रीटमेंट प्लांट आपण लावू शकलो का? मुंबई शहराच्या ट्रॅफिकची समस्या आपण सोडवू शकलो का? यासारखे अनेक प्रश्न मुंबई झाले. त्याचं उत्तर काय मुंबईकरांनी उत्तर दिलंय? मुंबईकरांनी हेच उत्तर दिलंय की पारदर्शकतेच्या बाजूने 82 नगरसेवक मुंबई शहराच्या जनतेने निवडून दिले. मुंबई शहराच्या जनतेने निवडून दिले. हे मुंबई शहराच्या जनतेने उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे कुठेही रस्त्यासाठी म्हणजे तुम्ही असं म्हणताय का की खड्डे मुंबई शहरामध्ये रस्त्यावरती खड्डे नाही आहेत असं तुम्ही म्हणताय का? मुंबई शहराच्या रस्ते चांगले आहेत असं तुम्ही म्हणताय का? तुम्ही म्हणा ना मुंबई शहराचे रस्ते चांगले आहेत असं म्हणा. चांगले चांगले मुंबई शहराची जनता ऐकते राहुल शेवाळजी की मुंबई शहराचे रस्ते चांगले आहेत. मुंबई शहराच्या रस्त्यामध्ये मुंबई शहरामध्ये राहुल शेवाळजी मुंबई शहराचे रस्ते चांगले आहेत हे आपण ऑन एअर मुंबई शहर मुंबईची जनता वेस्टर्न हायवेचे खड्डे पण दिसतात का आपल्याला? कुठले? त्यामुळे हे निवडणुकीत सगळे विषय झालेत. हे सगळे निवडणुकीत विषय झाले आणि मुंबईकर जनतेला सगळे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न सोडवू शकले नाही, सुवेज ट्रीटमेंट प्लांट लावू शकले नाही. त्यामुळे सिव्हिक इन्फ्रास्ट्रक्चरची खालवलेली जी काही परिस्थिती आहे त्यामुळे हे पैसे मुंबईकर जनतेचे पैसे आहेत ठीक आहे, ते पडून आहेत. अमित साटम, मी तुम्हाला एक सेकंद थांबवतो. राहुल शेवाळेजी, मुद्दा असा आहे की हे निवडणुकीतले मुद्दे असले तरी सुद्धा तुम्ही जे धाडसी वक्तव्य करता की मुंबईचे रस्ते चांगले आहेत, खरंच म्हणजे धाडस मानायला पाहिजे त्या धाडसाला, कारण रस्ते कसे आहेत हे मुंबईकरांना माहिती आहे. आणि पेवर ब्लॉकचे राहुल शेवाळजी पेवर ब्लॉकचे रस्ते करणारी मुंबई पालिका जगातली पहिली पालिका असावी कदाचित, आणि त्याच्यासाठी पण तुमच्या धाडसाला कौतुक केलं पाहिजे. पालिकेकडे 1970 किलोमीटर रस्ते आहेत. मुंबई महानगरपालिकेकडे 1970 किलोमीटर रस्ते आहेत. त्यातले काही रस्ते चांगले आहेत ना, जे चांगले ते चांगलेच बोलणार. बरं राहुल शेवाळजी किमान ठीक आहे, ही संधी साधून तुम्ही एकदा हे तरी मान्य करा. घेतली भाजपाने जबाबदारी घेतली नाही, ठीक आहे, आम्ही घेतली जबाबदारी, ठीक आहे, आणि आम्ही मुंबईकरांना चांगल्या सुविधा देऊ. राहुल शेवाळजी माझा प्रश्न असा आहे की या निमित्ताने एकदा हे तरी सांगा की नेमके पेवर ब्लॉकचे रस्ते तुम्ही कुठे बघितले होते म्हणून ते तुम्ही मुंबईत करायला सुरुवात केली? नाही, आपण याकरता सांगतो, पेवर ब्लॉकचे रस्ते MMRD पण करते, पेवर ब्लॉकचे रस्ते PWD करते आणि पूर्ण महाराष्ट्रात करतात. त्यामुळे तो प्रश्न केवळ मुंबई महानगरपालिकेला आणि आम्हाला लागू होत नाही, तो सगळ्यांना लागू होतो. त्यामुळे अमित साटम यांनी जे वेस्टर्नला राहतात त्यावेळी वेस्टर्न हायवेवरचे जे पण खड्डे आहेत त्याच्याबरोबर पण चर्चा करावी ना. ठीक आहे, राहुल शेवाळजी आपण परत एकदा आपल्या विषयावर येऊयात ना. राहुल शेवाळजी विकास सर्व मिळून आपण करूया. राहुल शेवाळजी PWD वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा टेंडर काढलाय आपल्या माहितीसाठी, आपण विकास आणि आपल्याला ठीक आहे राहुल शेवाळजी आपण वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचं PWD टेंडर काढलं आणि आपल्या माहितीसाठी जे मुंबई महानगरपालिका गेल्या 20 वर्षामध्ये करू शकली नाही, मुंबई शहरामध्ये युटिलिटी कॉरिडॉरची आवश्यकता आहे. तो युटिलिटी कॉरिडॉर PWD आता वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर करत आहे. ठीक आहे, आणि ट्रेंचिंगची पॉलिसी मुंबई महानगरपालिकेची नसल्यामुळे जे रस्ते खराब होतात त्याचं सोल्युशन आहे युटिलिटी कॉरिडॉर. ठीक आहे, अमित साटम, आता तुम्ही एकमेकांसाठी काय करणार आहात मुंबई, ही स्पर्धा खरं तर कामाला येईल मुंबईकरांच्या. कंडिशन आहे ती. नाही राहुल शेवाळजी माहित नाहीये. राहुल शेवाळजी सगळ्या टेंडर मध्ये युटिलिटीच्या डक्टिंगची कंडिशन आहे. मला माहित नाही, पण कंडिशन आहे ती कंडिशन फॉलो होतोय का हे विचारतोय मी. फॉलो होते का? मग का 6 वेळा प्रत्येक युटिलिटी कंपनी दर वेळेला 6 वेळा रस्ते का खोदते जर ती कंडिशन आहे तर? आणि मग ती कंडिशन जर असेल तर ती कंडिशन फॉलो होत नाही याचा अर्थ असा होतो. अमित साटमजी आणि राहुल शेवाळजी, मी तुम्हाला दोघांना 1 सेकंदासाठी थांबवतोय. सगळ्या कंडिशन फॉलो होत आहेत. थांबा, आता निवडणुका झाल्या, थांबा 1 सेकंद, सगळ्यांना कौल मिळाला. 1 सेकंद थांबा. राहुल शेवाळजी, मुद्दा असा आहे की हा पैसा का वापरायचा नाही, हा पैसा तुम्ही तिथे का ठेवलाय बँकांमध्ये? अमित साटम यांनी सांगितलं की पेन्शनसाठी 10,500 कोटी, 455 कोटी आणि 34,000 कोटी रुपयाचे स्पेशल फंड आहे, तो वगळून पैसे वापरायला पाहिजेत ना. ते पैसे ठेवून काय करणार आहात तुम्ही? मुंबईच्या विकासासाठी पैसे वापरणं काही चूक आहे का? त्याच्यातून जर पैशाने पैसा उभा राहणार असले ते काही चूक आहे का? पायाभूत सुविधा उभा राहणार असले ते काही चूक आहे का? नाही, मी आपला प्रश्न बरोबर आहे, पण या प्रश्नाचं उत्तर मी पहिल्यांदाच दिलं की हा फंड 122 अधिनियमानुसार तो फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवला जातो, तो कायमस्वरूपी ठेवला जात नाही. त्याच्यात विविध हेड आहे, जसं मी बोललो कर्मचाऱ्यांचं पेन्शन, प्रॉव्हिडंट फंड, तुम्ही ते सांगितलं, ते पैसे वगळता पैसे वापरता येतील ना आपल्याला. लँड अक्वायर करण्यासाठी जो निधी लागतो तो याच्यातूनच वापरला जातो. परत असेसमेंट रिप्लेसमेंट फंड जो आहे तो पण याच्यातूनच वापरला जातो. त्यामुळे ती मुंबईच्या विकासाचीच काम आहेत आणि कित्येक त्यातला निधी हा मुंबईच्या विकासासाठी वापरला जातो. त्यामुळे हा गैरसमज करून घेऊ नका. ठीक आहे, गैरसमज नाहीये, हा पैसा ठेवून प्रश्न असा आहे. आपला मी एक निदर्शनात आणू इच्छितो
की मुंबई शहराचे जे कॅपिटल वर्क्स आहेत त्या कॅपिटल वर्क्सच्या कामाकरता ज्यावेळी अर्थसंकल्प मंजूर होतो त्याच्यानंतरचे जे 3 महिने असतात त्या 3 महिन्यात काम करण्यासाठी आपल्याकडे महानगरपालिकेकडे पैसे नसतात आणि महानगरपालिका नेहमी राज्य सरकारला विनंती करते की जे फिक्स डिपॉझिटचे किंवा जो इंटरनल जे लोन आहे ते लोनच्या माध्यमातून हे काम करण्याची परवानगी द्यावी, परंतु गेले कित्येक वर्ष राज्य सरकार ती परवानगी देत नाही. मग महानगरपालिका ह्याच जे फिक्स डिपॉझिट असेल ह्या माध्यमातून स्टार्टिंगचे जे कॅपिटल वर्क्स आहेत ते हीच कामं ह्या फिक्स डिपॉझिटच्या माध्यमातून करत असतात. असं आहे राहुल शेवाळे की हे फिक्स डिपॉझिट किती वाढत चाललंय, तर 2014 साली ते काहीतरी 34,000 कोटी होतं, त्याच्यानंतर ते 50,000 कोटी झालं आणि आता ते 61,000 कोटी झालं. मी शरद काळेंकडे जाईन, मी येतो रमेश जोशी तुमच्याकडे. शरद काळेजी, हे फिक्स डिपॉझिट अशा पद्धतीने ठेवून त्याचा उपयोग काय होणार? जर शहराच्या विकासासाठी हा पैसा नाही वापरायचा तर मग काय करायचं या पैशाचं? नाही, हा पैसा म्हणजे जो डिपॉझिटच्या स्वरूपात आहे तर डिपॉझिट हे नेहमी हिशोबामध्ये लायबिलिटी असते, कारण डिपॉझिट आपल्याला परत करायचं असतं. त्यामुळे काही काळ आपल्याला डिपॉझिट वापरता येतं. जसं काही बँकांमध्ये आपण पैसे ठेवतो देखील ते देखील बँका वापरून इंडस्ट्रीला लोन देत असतात. तेव्हा डिपॉझिट कसं वापरायचं काय याचं देखील एक तंत्र आहे. परंतु एक गोष्ट चांगली लक्षात घेतली पाहिजे की मुंबई कॉर्पोरेशनची जर आर्थिक स्थिती उत्तम असेल तर त्याच्याबद्दल खेद करण्याचं कारण नाही. कारण आज आपल्याला असं दिसेल की जवळजवळ केंद्र शासनापासून राज्य शासनापर्यंत सर्वांना पैशाची चणचण भासताना दिसते. सगळीकडे तुटीची अंदाजपत्रक होत असतात. असं असताना जर मुंबई कॉर्पोरेशननी अनेक वर्षांच्या कालावधीमध्ये ही अशा प्रकारची जर काही तरतूद करून ठेवली असेल आणि जी तरतूद ऐन वेळेला कोणत्याही कामासाठी वापरता येईल, इतकंच नाही तर नियोजन करून पण वापरता येईल, तर त्याच्याविषयी वाईट वाटायचं कारण नाही. उलट आपल्याला खात्री वाटली पाहिजे की जर मुंबईवरती किंवा मुंबई शहराच्या सुधारणेसाठी मोठे प्रकल्प घ्यायचे झाले तर त्याच्यासाठी आपली कॉर्पोरेशन मजबूत आहे, ती ते स्वतःच्या बळावर देखील घेऊ शकेल. फक्त एकच गोष्ट सांगायला पाहिजे की आता वास्तविक पाहता एका बाजूला हे चित्र समोर आलं, दुसऱ्या बाजूला चित्र असं आहे की बीएसटीतल्या लोकांना 15 मार्च होऊन गेला तरी देखील पगाराचे पैसे मिळालेले नाहीत. वास्तविक पाहता बीएसटी हा कॉर्पोरेशनचाच एक भाग आहे. बरोबर. त्यामुळे आणि बीएसटीचं मुंबईच्या वाहतुकीतलं महत्व काही मी सांगायला पाहिजे असं नाही, सर्वांना माहिती. नक्कीच. त्यामुळे बीएसटीची देखील आर्थिक स्थिती कशी सुधारेल याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे, याचाही विचार करायला पाहिजे आणि त्यांना गरज पडेल तर त्यावेळेला त्यांना देखील मदत करायला पाहिजे. नक्कीच नक्कीच औदार्यपूर्वक मदत करायला पाहिजे. नक्कीच. म्हणजे बीएसटी ही देखील तितक्या ताठ मानेने उभी राहिली पाहिजे. नक्की नक्की. रमेश जोशी, मुद्दा असा आहे की दिवसाला त्यांचा तोटा जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त आहे बीएसटीचा. अशा वेळेला आता हे पैसे आपल्याकडे असे पडून आहेत, लोकांचा पगार झालेला नाहीये, 2 महिने होऊन गेले आणि त्याला आपण असे पैसे वापरतो असा दावा राहुल शेवाळे करतात. दुसरीकडे कचऱ्याचा प्रश्न असता, सांडपाण्याच्या व्यवस्था आपल्याकडे झालेली नाही, त्याच्यामुळे आपण जवळपास 2,70,000 लिटर सांडपाणी रोज सोडतो समुद्रामध्ये. रस्त्यांची अवस्था वेगळी सांगायला नको, कचऱ्यावरती प्रकल्प जो काही उभा राहिला पाहिजे त्याची अवस्था ही वेगळी सांगायला नको. मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न तसाच आहे. पैसे वापरून टाकायला पाहिजेत ना. कसं आहे की हे जर सगळं उभं राहिलं तर त्याच्यामुळे प्रश्न सुटतील ना. तुमचा उपाय आहे तो पैसे उधळण्याकरता म्हणून आपण काय काय करू शकतो, म्हणजे कशा कशा करता उधळू शकतो हे सजेस्ट करणार आहे. माझं तसं मत नाहीये. म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे फायनान्सेस आहेत हे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे फायनान्सेस महाराष्ट्र सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या मेहरबानीवर उभे नाही आहेत. ते मुंबई महापालिकेच्या गुड फायनान्शियल मॅनेजमेंट आणि इथल्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्यावर उभे आहेत. तुम्हाला मुद्दा म्हणून मी सांगतो, या ठिकाणी वॉटर सुरेज प्रोजेक्ट ज्याची इनिशियल कॉस्ट 351 कोटी होती, वॉटर प्रोजेक्ट प्लस सुरेज प्रोजेक्ट, 82 मध्ये साधारणतः हा प्रोजेक्ट सुरू झाला. पण त्यानंतर त्याची इतकी वाट लावली गेली की सुरेज प्रोजेक्ट मधली 6 सिस्टीम्स त्या अजून सुरूच झालेल्या नाहीत आणि त्याच्याकरता आता 10,000 कोटी रुपये आपण खर्च करणार आहोत. यामध्ये गेल्या 25 वर्षामध्ये म्हणजे मी काउन्सिलर असतानाच्या काळात आणि मी नेहमी या वॉटर सुरेज प्रोजेक्टवर बोलतच आहे, त्या ठिकाणी वॉटर सुरेज प्रोजेक्टमध्ये सुरेजची नीटपणे व्यवस्था न लावली गेल्यामुळे 2005 साली मुंबईमध्ये सुरेजचे पूर आले. कारण डिस्पोजलला वावच नाही, सगळीकडे बेकायदेशीर बांधकामं झाली आणि सगळ्या आउटलेट्स आपण जवळपास बुजवून टाकलेल्या होत्या. माझं म्हणणं असं आहे, फक्त कुलाब्याचं जे पंपिंग स्टेशन आहे ती सिस्टीम फक्त चालू आहे, बाकीच्या पंपिंग स्टेशन्स आहेत त्या सिस्टीम अजून सुरू नाहीत.
माझं आपलं नाही, आपल्याला असं म्हणणं आहे तुमचं रस्ते बिस्ते वगैरे ठीक आहे, पण मुंबई जर गोवाच्या पाण्यात बुडाली तर तिला वाचवायला नाही कोणी येणार. आणि 2005 साली नेमकं हे झालेलं होतं. या संबंध गोष्टींमध्ये तुमच्या स्टँडिंग कमिटीमध्ये ही सगळी मंडळी होती की, आणि या सगळ्या मंडळींनी आपण सारे भाऊ आपण सारे मिळून खाऊ या पद्धतीनं मुंबईला लुटलेलं होतं. त्या म्हणजे वाजपेयींना भेटायला जेव्हा ही सगळी मंडळी गेली तेव्हा वाजपेयींनी कुत्सितपणे विचारलं, तुम्ही सगळे सिंडिकेटवाले लोक दिसता. तेव्हा प्रेम शर्मा आमचे हसले होते, हो आम्ही सगळे सिंडिकेटमधले लोक आहोत. मला आपल्याला हे कशाकरता सांगायचं आहे, वॉटर स्टोरेज प्रोजेक्टवर आता 10,000 कोटी रुपये आपण सांगतो. 351 कोटीमध्ये वॉटर आणि स्टोरेज दोन्ही आपण त्यात इन्क्लूड केले होते. आता स्टोरेज करताच 10,000 कोटी रुपये आपल्याला लागणार आहे. हे काही कमी महत्वाचं आहे का? रस्ते फक्त आपल्याला चकाचक दिसले की गाड्या जोरात धावतात म्हणून म्हणूनच मी तुम्हाला विचारलं की ते पैसे सिवरेज प्रोजेक्टला का नाही वापरायचे. ते पैसे आपण शेवटी असं आहे की मुंबईचा सगळं सांडपाणी समुद्रात आपण रोज किती वर्ष सोडणार. जर हे पैसे आपल्याकडे आहेत, हे पैसे वापरून जर आपण ते नीट ठीकठाक करू शकतो तर ते पैसे का नाही वापरायचे. आणि ते पैसे वापरणं म्हणजे उधळपट्टी कशी नाही सांगतो ना, हे वापरणं उधळपट्टी नाहीये. परंतु आपल्याकडे स्टेट गव्हर्नमेंटने मुंबई महापालिकेच्या विविध अधिकारांवर जी अतिक्रमणं केलेली आहेत, MMRDA काढलं, नंतर आणखीन इतर जी कॉर्पोरेशन्स काढली ती आहेत, या सगळ्या गोष्टींच्यासाठी मुंबई महापालिकेचे असलेले जे स्रोत आहेत ते जितके आकुंचित करता येईल तेवढं करण्याचा स्टेट गव्हर्नमेंटने प्रयत्न केलाय. बरं, ही काही डेमोक्रेटिक प्रोसेस नाहीये. ब्युरोक्रॅट्सनी खचून भरलेली आहेत ही सगळी कॉर्पोरेशन्स. मग ज्या ठिकाणी डेमोक्रेसी अजून जिवंत आहे मुंबई महापालिकेमध्ये, त्यांच्या निर्णय शक्तीवर हे प्रयोग का केले जात नाहीत? का त्यांचा मुंबई महापालिकेच्या कॉर्पोरेटर्सच्या निर्णय शक्तीवर विश्वास नाही? माझी आपल्याला अशी विनंती आहे की स्टेट गव्हर्नमेंट दिवाळखोर गव्हर्नमेंट आहे. 3,80,000 कोटी रुपयांचं त्यांच्यावर कर्ज आहे. नवीन भार ते पेलू शकत नाहीत. तेव्हा माझ्या मनात आता ही भीती आहे की मुंबई महापालिकेच्या म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या या पैशावर ते डल्ला तर मारणार नाहीत ना, अशा प्रकारची माझ्या मनात साधार भीती. अमित साटम, डल्ला मारायचा विचार आहे का? शिवसेनेने पण हाच आरोप केला. ह्याच्यामध्ये डल्ला मारायचा कोणता प्रश्नच नाहीये. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की मुंबईकरांचे जे पैसे या ठेवींमध्ये जे ठेवलेले आहेत ते मुंबईकरांना सुविधा देण्याकरता या पैशाचा वापर व्हावा. आमचं एवढंच म्हणणं आहे. ते काही स्टेट गव्हर्नमेंटला पैसे पाहिजेत किंवा स्टेट गव्हर्नमेंटला डल्ला मारायचा आहे किंवा असं काय, ह्याच्यातला काही मुद्दाच नाहीये. आमचा मुद्दा एवढा आहे, त्याच्या पुढे जाऊन सांगतो. 61,000 कोटीच्या ठेवीबद्दल आपण चर्चा करतोय. मी याच्या पुढे जाऊन सांगतो की दरवर्षी मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमध्ये जे काही आपल्या रस्त्यांसाठी निधी असतो 3,000 ते 4,000 कोटीचा, एज्युकेशनसाठी, असं प्रत्येक हेड खाली जो निधी असतो, जर तुम्ही गेल्या अनेक वर्षांचं एनालिसिस जर पाहाल तर प्रत्येक वर्षी फक्त 20% निधी हा खर्च होतो. 80% निधी हा परत जातो, लॅप्स होतो, आपण खर्च करत नाही. आणि त्यामुळे तो खर्च का करत नाही त्याची अनेक कारण आहेत. ब्युरोक्रॅटिक प्रोसिजर मध्ये ते अडकलं जातात. टेबल टू टेबल कॉर्पोरेशन मध्ये प्रत्येक प्रोजेक्टला क्लिअर होण्यासाठी वेळ लागत असतो. आणि त्यामुळे आमचा मुद्दा हाच आहे की मुंबईकरांचा जो पैसा आहे, मुंबईकरांचा पैसा तो बजेट मधला पैसा असेल किंवा या ठेवीतला पैसा असेल, तो मुंबई शहराला सिव्हिक इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी सुविधा देण्यासाठी त्याचा वापर करण्यात यावा. रमेश जोशी साहेब जसं म्हणाले, वॉटर सिवरेजचे प्रोजेक्ट झाले पाहिजेत. वॉटर सिवरेजच्या प्रोजेक्टसाठी तो पैसा खर्च व्हावा, रस्त्यांसाठी खर्च व्हावा. भीती काय माहिती त्यांना भीती काय आहे की त्यांना ही भीती आहे की त्यांचा आक्षेप प्रोजेक्टला नाहीये. त्या प्रोजेक्टमध्ये जे पैसे खाल्ले जातात आणि त्याचं जे काय होतं, 80 सालीचा जो प्रोजेक्ट 352 कोटीचा होता, त्याचा 10,000 कोटीचा कसं झाला? कॉस्ट एस्केलेशन कशामुळे झालं? एकाच बाबतीत तर फक्त एक. आणि असे बाकीचे इतर प्रोजेक्ट, त्यांचा आक्षेप तेवढ्या पुरता आहे. नाही, मला असं वाटतं की त्यामुळे ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी तोच प्रयत्न आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचार गेल्या 2 वर्षामध्ये बाहेर आले. कचऱ्याचा घोटाळा आला, मग त्या नाल्याचा घोटाळा आला, रस्त्याचा घोटाळा आला. त्यामुळे पारदर्शकता ही मुंबई महानगरपालिकेच्या व्यवहारामध्ये दिसून आली पाहिजे. हा आमचा मुद्दा. नक्की शिवाजी, मी येतो तुमच्याकडे ब्रेक नंतर. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. पण मुद्दा असा आहे की फक्त पैसा आहे म्हणून तो वापरायचा हा मुद्दा नाहीये, तर तो इफेक्टिव्हली वापरला जातोय की नाही जातोय, त्याचा वापर नीट होतोय की नाही होतोय, आणि त्याचा वापर लोकांसाठीच होतोय की कंत्राटदार अधिकारी आणि तिथल्या लोकल बॉडी ज्या आहेत त्यांच्यातल्या नेत्यांसाठी होतोय, याचाही विचार करायला पाहिजे. म्हणून हा प्रश्न आहे. एक छोटासा ब्रेक घेऊयात, पुढे जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. तर जे पैसे बँकांमध्ये पडून ते का वापरायचे? राहुल शेवाळेजी, मुद्दा असा आहे की ज्या क्षणाला आपल्याकडे मुंबईचा माणूस जो आहे तो 2-2, 2.5 तास प्रवास करतो, एका बाजूने दुसऱ्या बाजूला जायला त्याला इतका वेळ लागतो, दुसरीकडे तुम्हाला कोस्टल रोड बांधायचा आहे, त्याचं 12,000 कोटीचं एस्टिमेट आहे,
तिसरीकडे तुम्हाला 23,000 कोटी रुपये राज्य सरकार, केंद्र सरकार आणि पालिका मिळून मेट्रोवरती खर्च करणार आहे. या प्रोजेक्ट्सना वेळ लागतोय कारण आपल्याकडे पैशांची चणचण आहे आणि आता सरकार उपलब्ध करून देते. पण हे सगळं जर वेगाने झालं तर त्याचा फायदा शेवटी लोकांनाच होईल. बरं, या प्रोजेक्ट्समध्ये पैसे घालणं म्हणजे पैसे वाया घालवणं तर नाहीये ना, तर ते पैसे वापरावेत असं तुम्हाला का नाही वाटत आहे? सर्वप्रथम मी दोन गोष्टींचा खुलासा करतो की सर्वात प्रथम ज्या डिपॉझिटच्या संदर्भात आपल्या सर्वांचा गैरसमज होतोय तो गैरसमज दूर करून घ्यावा. हे डिपॉझिट आहेत आणि हे कधी ना कधीतरी पैसे आपल्याला द्यायचे, जे पेन्शनच्या रूपाने, प्रॉव्हिडंट फंडाच्या रूपाने नाही, तो तुम्ही गैरसमज दूर केलाय मगाशीच. किंवा असे नाही, ऐकून घ्या असेसमेंट रिप्लेसमेंट फंडसाठी कंत्राटदारांचे डिपॉझिट आहेत, हे सगळे पैसे कधी ना कधीतरी द्यायचे. दुसरी आपली गोष्ट की मुंबईच्या विकासाचे जे प्रकल्प आहेत त्याकरिता पैसे कमी पडतात का, त्याचं उत्तर नाहीये. मुंबई महानगरपालिकेचं आर्थिक नियोजन एवढं चांगलं आहे की देशातली जी पहिली महानगरपालिका आहे ज्याचं आर्थिक नियोजन व्यवस्थित आहे आणि त्याच्या संदर्भात कोणी शंका घेऊ शकत नाही. रस्त्यांच्या संदर्भात आपण जो उल्लेख केला, रस्त्याचा 5 वर्षाचा मास्टर प्लॅन मुंबई महानगरपालिकेचा तयार आहे आणि त्याकरता प्रत्येक वर्षाकरता 2,000 कोटीची तरतूद आहे, जी 2,000 कोटीची तरतूद प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पात केली जाते. सिवरेजच्या संदर्भात आणि वॉटर प्रोजेक्टच्या संदर्भात आपण उल्लेख केला. मुंबई महानगरपालिकेने सिवरेज आणि वॉटरच्या संदर्भात आर्थिक नियोजन केलेलं आहे आणि 20,000 कोटी त्याला जे लागणार आहे गेल्या 3 वर्षापासून त्यासाठी विशेष जो जी बजेट मुंबई महानगरपालिकेचा जो जी बजेट असतो त्यात सिवरेज आणि पाण्याचा व्यवस्था केली जाते. त्या जी बजेटमध्ये गेल्या 3 वर्षापासून आर्थिक तरतूद आहे की हे 20,000 कोटीचं नियोजन केलेलं आहे. कोस्टल रोडच्या संदर्भात आपण उल्लेख केला. कोस्टल रोड करता फंजिबल एफएसआय थ्रू जे प्रीमियम महानगरपालिकेला मिळत होतं त्या प्रीमियम थ्रू प्रत्येक वर्षी साधारण 1,000 ते 2,000 कोटीची तरतूद महानगरपालिकेने यापूर्वीच केली आहे. महानगरपालिकेकडे यापूर्वी 6,000 7,000 कोटी कोस्टल रोडसाठी आहे आणि जे इतर जे प्रकल्प आहेत महानगरपालिके त्याकरता महानगरपालिकेने सगळे यापूर्वी आर्थिक तरतूद केली आहे. राहुल शेवाळजी, अजून एक छोटा प्रश्न. आर्थिक ठीक आहे राहुल शेवाळजी, ठीक आहे, बरं झालं तुम्ही सांगितलं की पैसे भरपूर आहेत, पैसे वापरतील. नाही राहुल शेवाळजी, एक सेकंद द्या मला. राहुल शेवाळजी, चणचण भासणार नाही याचं राहुल शेवाळजी, मुंबई महानगरपालिका. राहुल शेवाळजी, एक सेकंद द्या मला. बरं झालं तुम्ही सांगितलं की चणचण नाही आपल्याकडे पैशांची. त्याच्यामुळेच कदाचित आपल्याकडे असं होतं की गेले 3 वर्ष आपण सतत 3-3 हजार कोटी रुपये रस्त्यांवरती घालतोय. त्यातले शॉडी वर्कमुळे आपल्याकडे जे नॉर्म्स पाळायला पाहिजे ते पाळले न गेल्यामुळे 80% रस्ते आपले खराब होत आहेत आणि तसे प्रोजेक्ट आपल्याकडे रिपोर्ट्स आहेत तसे. ठीक आहे, 20 वर्ष झालं आपला प्रोजेक्ट पूर्ण होत नाही. वॉटर सिवरेजचा प्रोजेक्ट पूर्ण होत नाहीये, तर हे पैसे जातात कुठे? मग खराब नाहीये, नाही रस्ते जात, हे पैसे जातात कुठे? मग केवळ ऐका केवळ 34 केलेली आहे आणि त्यातल्या 20% जे काम आहे त्या संदर्भात ती चुका निदर्शनास आलेली आहेत आणि हे संपूर्ण न्यायप्रविष्ट आहे. या संदर्भात न्यायालय निर्णय देईल. राहुल शेवाळजी, 20 वर्ष झालं आपल्याकडे एक सिवरेज प्रोजेक्ट होत नाही. आपल्याकडे कचऱ्यावरती प्रक्रिया करणारा प्रकल्प उभा होत नाही. एवढे पैसे आहेत आपल्याकडे, कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभा होत नाही. मुख्यमंत्र्यांना विचारावं, याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांना विचारा. आपल्याही माहिती आहे, आपल्या कार्यक्रमात मी सहभागी झालो होतो. मुलुंड डम्पिंग ग्राउंड आणि देवणा डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. राज्य सरकार जागा देत नाहीये ना. तळोजाची जागा राज्य सरकारने द्यायला पाहिजे, ऐरोलीची जागा राज्य सरकारने द्यायला पाहिजे. दुर्दैवाने राज्य सरकार जागा देत नाहीये. महानगरपालिका करणार काय? राज्य सरकार एकीकडे जागा देत नाही, केंद्र सरकार कुठल्या परवानग्या देत नाही, महानगरपालिका करणार. राहुल शेवाळजी, माझा एक छोटा प्रश्न आहे. तुम्हाला 2.5 वर्षापासून जागा मिळत नाहीये की गेल्या 25 वर्षापासून जागा मिळत नाहीये? गेल्या 25 वर्षापूर्वी हा प्रश्न नव्हता. तोच तर मुद्दा आहे. तुम्ही त्याचा कोर्टाचे पण आदेश आहेत. तुम्ही त्याचा विचार करून नियोजन नव्हतं केलं का की 20 वर्षानंतर शहराची अशी अवस्था होणार आहे, त्यावेळेला हा प्रश्न असणार आहे, त्यावेळेला आपल्याला याच्यावरती ऍक्ट करावं लागेल. आता तुम्ही त्याचा विचार करता आहात, उत्तम गोष्ट आहे. पण महापालिकेने निर्णय घेतला होता. महापालिकेने मुलुंड डम्पिंग ग्राउंड, देवनार डम्पिंग ग्राउंडला शास्त्रोक्त पद्धतीने कंत्राटदार नियुक्त केला होता. त्यात पण गेल्या राज्य सरकारने अडचणी आणल्या. आता पण या राज्य सरकार असहकार्य करतंय. सरकार कोणाचंही असून दे, महानगरपालिकेला त्यांनी जागा उपलब्ध कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल. पण सरकारमध्ये तुम्ही नाही आहात असं तुमचा दावा आहे का? मग कारण तुम्ही आहात सरकारमध्ये. नाही, सरकारचा प्रश्न नाही हा. प्रश्न आहे ना, तुम्ही महानगरपालिकेच्या संदर्भात विचारताय म्हणून. महानगरपालिकेची अडचण आहे, ही अडचण दूर करायला पाहिजे. जागाच नाहीये तर महानगरपालिका करणार काय? ठीक आहे, ऐरोली आणि तळोजाची जागा उपलब्ध करून दिली, हा प्रश्न मार्गी लागेल. रमेश जोशी, असं आहे, मुंबई महापालिकेने देवनारला इन्सिनरेटर आणि बाकीच्या म्हणजे कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या संदर्भामध्ये जागा राखीव ठेवलेली होती. ती जागा BST वापरू शकली नाही. का वापरू शकली नाही याचा खुलासा
राहुल शेवाळे किंवा अमित साटम यांनी जरूर करावा. कारण दोघं जणी सत्तेवर होते तेव्हा ह्यांनी त्याला दोष द्यायचा, त्यांनी ह्याला दोष द्यायचा, यामध्ये हा संबंध प्रश्न कुजत ठेवण्यापेक्षा ती जागा शेवटी तिथनं हे प्रोजेक्ट मागे घेतलं गेलं आणि तिथे आता ती बिल्डर्स करता घरं बांधण्याकरता जागा देतात. माझं म्हणणं हे आहे, मुंबईमध्ये बिल्डर्सची सोय बघणं हा सर्वात प्राथमिकतेचा भाग आहे का मुंबईच्या ज्या सिव्हिक अम्युनिटीज आहेत त्या सिव्हिक अम्युनिटीज पुरं करण्याकरता दोघांनी कंबर कसणं आवश्यक आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये आमचे दोन्ही मित्र हे असफल झाले तसा माझा स्पष्ट आहे. ठीक आहे, आपल्यासोबत शरद काळे पण आहे. शरद काळेजी, आता अतिशय महत्वाच्या मुद्द्यावरती मी तुमच्याकडे येतोय. त्याचं कारण असं आहे की पैसे नाही आहेत हा मुद्दा नाहीये. मग पैसे आहेत आपल्याकडे, भरपूर पैसे आहेत आपल्याकडे, विकासासाठी पैसे उरलेले आहेत, तरी सुद्धा मुंबईची अवस्था अशी का आहे? मग तो स्वतंत्र प्रश्न आहे बरं का. परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की केवळ आपल्याकडे पैसे आहेत म्हणून मला समोर एखादा प्रपोजल की त्याच्यावर खर्च करा असंही अशा वृत्तीने त्याच्याकडे बघता येणार नाही. बरोबर. जो आपण प्रकल्प हाती घेणार आहोत त्यातून काय लाभ होणार आहे हेही पाहणं आवश्यक आहे. आणि आपण फक्त ज्याला आपण टँजिबल हे म्हणतो ना, म्हणजे अगदी प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसणार अशा प्रकारचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावरतीच फक्त भर न देता हॉस्पिटलमधल्या सर्व्हिसेस सुधारणं तिथल्या रुग्णांसाठी किंवा आपल्या शाळांमध्ये ज्या काही सुधारणा पाहिजे असतील त्या करणं, म्हणजे इन्व्हेस्टिंग इन ह्युमन रिसोर्सेस इन मुंबई हे देखील महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप म्हणजे लाभ जो मिळतो तो आता लगेच जरी मिळाला नाही तरी काही वर्षानंतर त्याचा अत्यंत उत्तम लाभ होईल. उदाहरणार्थ आता मुंबई सारख्या शहरामध्ये आपण जर का इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून एक डिजिटल नेटवर्क आपण निर्माण करू शकलो तर त्याचा कितीतरी फायदा होईल. तर ह्या सगळ्याचा विचार करायला पाहिजे आणि सार्वजनिक लाभ कशात आहे हे पाहून त्याच्यासाठी पैसे खर्च केले पाहिजेत. आणि पैसे आहेत म्हणून खर्च करू नये, कारण हे सार्वजनिक निधी आहे हा, नक्कीच, आणि तो काटकसरीने वापरायला पाहिजे. आपल्याला नुसता आहे म्हणून वापरता येणार नाही. शरद काळेजी, मुद्दा असा आहे की काटकसरीने वापरायला पाहिजे. काटकसर आपण घरात पण करतो, आपल्या रोजच्या जगण्यात पण आपण काटकसर करतो आणि ती करायला पाहिजे. शासनाने करायला पाहिजे, नेत्यांनी करायला पाहिजे, फिरताना वावरताना सगळीकडे असायला पाहिजे. ती लग्नांमध्ये खर्च करताना तिथेही असायला पाहिजे. मुद्दा असा आहे, मला तुम्हाला एक छोटा प्रश्न असा विचारायचा आहे की गेली 20 वर्षामध्ये तुम्ही मुंबई अतिशय जवळून बघितलं, तुम्ही मुंबईचे आयुक्त म्हणून काम केलेलं आहे. ज्या पद्धतीचं नियोजन असायला पाहिजे भविष्याचं, तसं नियोजन तुम्हाला दिसतंय का? पैसे असतो अथवा नसोत हा एक स्वतंत्र मुद्दा जरी आपण पकडला, खर्च करायचे का नाही, कुठं खर्च करायचे हा एक वेगळा मुद्दा पकडला, तरी पण नियोजन दिसतंय का तुम्हाला की तशा पद्धतीचा खर्च होतोय, हे नियोजन आहे, हा खर्च आहे असं दिसतंय तुम्हाला? नियोजन काही बाबतीमध्ये तर नक्कीच आहे. उदाहरणार्थ आता आपण पाणी पुरवठ्यासारखा प्रश्न घेतला, कारण मुंबई महानगरपालिकेला नावं ठेवण्यासाठी अनेक कारण असतात, परंतु मुंबई महानगरपालिका ज्या गोष्टी चांगल्या करू शकते इतरांपेक्षा त्याही लक्षात घेणं आवश्यक आहे. आता उदाहरणार्थ आपण तितका पाणी पुरवठा जर डोई करतो दर दिवशी, तितका मला वाटतं क्वचितच दुसरीकडे कुठेही होत असेल. दुसरी गोष्ट, हा कायम टिकवण्यासाठी, कारण मुंबईमध्ये सारखी माणसांची भर पडत असते, बरोबर, त्याच्यासाठी आपल्याला धरणं बांधायला लागणार आहेत नवीन. त्या धरणांसाठी काही कोणी म्हणजे ती कर्ज घेऊन बांधण्यासारखी नाही, ती आपला स्वतःचा पैसा खर्च करावा लागेल त्यासाठी. तर त्याकरता देखील अशी जी काही आपल्याकडे बचत आहे या बचतीचाच उपयोग करावा लागेल. तर ह्या बचतीचा उपयोग कसा करावा याच्याविषयी विचार करणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि तो फक्त डोळ्यासमोर ठसठशीतपणे दिसणारं अशा बाबींवरतीच फक्त न करता डोळ्यासमोर न दिसणाऱ्या पण ज्यामुळे ज्याला आपण ह्युमन डेव्हलपमेंट म्हणतो ती मुंबईची कशी वाढेल याच्याही वरती लक्ष देणं आवश्यक आहे. ठीक आहे शरद काळेजी, अजून एक छोटा प्रश्न आहे माझा की आता तो परत मी आता पैशांच्या मुद्द्याकडे येतो की किती अशा पद्धतीच्या ठेवी असाव्यात, त्याची काही मर्यादा असायला पाहिजे की एवढे पैसे? कारण असं आहे की जर आपण अर्थकारण लक्षात घेतलं तर नुसते पैसे ठेवून उपयोग नाही, त्याचा नीट वापर आणि सुयोग्य पद्धतीनं वापर पण व्हायला पाहिजे, याची जबाबदारी पालिकेचीच आहे. तर त्याची काही मर्यादा असायला पाहिजे की आता कारण असं आहे की 2014 मध्ये ते 35 ते 40,000 कोटी पर्यंत होते त्या ठेवी, नंतरच्या काळात त्या 50,000 कोटी झाल्या आणि यावर्षी 2017च्या सुरुवातीपर्यंत म्हणजे आता ती ठेव जवळपास 61,500 कोटींपर्यंत पोहोचलेली आहे. तर त्याची काही मर्यादा असायला पाहिजे ना की नुसतेच ठेवायचे पैसे, श्रीमंत व्हायचं आणि घर गळत ठेवायचं, तर त्याला काही अर्थ नाही ना. केवळ कंजूस माणसाप्रमाणे इकडे उपास काढून तिकडे बचत वाढवणं असा काही प्रकार सार्वजनिक संस्थेला करता येत नाही. सार्वजनिक संस्थेला सार्वजनिक हितच बघावं लागतं, परंतु त्याचबरोबर आपण कशासाठी पैसे खर्च करायचे याचं नियोजन करणं आवश्यक आहे. आणि मला त्याचं असं वाटतंय की आपण जर अशा प्रकारची एक
समजूत निर्माण केली लोकांमध्ये की मुंबई कॉर्पोरेशनकडे खूप पैसे आहेत, तर मला वाटतं उद्यापासून यापुढे येणारे लगेच कंत्राटांचे पैसे वाढतील. कारण हा आता कुठून तरी म्हणजे आता हे मुंबईच्या कॉर्पोरेशनकडे जे आहे एक खजिना, या खजिन्यातला काही भाग आपल्याला कसा मिळू शकेल याचा अनेक लोक विचार करायला लागतील. ठीक आहे. तर तेही बरोबर नाही. त्यातले पुष्कळसे पैसे हे देणे आहेत आज ना उद्या. ठीक आहे. आणि आपण इन्फ्लेशनचा विचार करत नाही या बाबतीमध्ये. जर इंटरेस्ट रेट 61,000वरती तुम्हाला 85 मिळतात म्हणजे 7 ते 7.5% मिळतात. आपल्याला इन्फ्लेशन रेट अगदी आरबीआयला जे धोरण घालून दिलं आहे त्याप्रमाणे देखील जास्तीत जास्त 6% असू शकतो. बरोबर. म्हणजे खऱ्या अर्थाने ज्याला रिअल इन्कम म्हणतात ते 1-1.5% आहे ह्याच्यातलं इंटरेस्ट. ठीक आहे. हा ठीक आहे. अमित सटमजी, आता मुद्दा उरलाय असा की सगळे म्हणतात की पैसे म्हणून कुठेही खर्च करून चालणार नाही. आता मुद्दा असा की पैशांचा मुद्दाच उरलेला नाहीये. म्हणजे आता चर्चेच्या शेवटी असं लक्षात आलं की पैसे भरपूर आहेत पण पैसे जात आहेत कुठं, हा एक मुद्दा उरलाय नेमका. मला बोलायचं आहे याच्यावर. मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेची अकार्यक्षमता आणि लॅक ऑफ विजन हे लपवण्याकरता कुठेतरी राज्य सरकार हे करत नाही, केंद्र सरकार हे करत नाही, हे सांगण्याचा प्रयत्न होतोय. जसा मी मगाशी मुद्दा मांडला की रस्त्याच्या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये सुद्धा ट्रेंचिंग होतं, तिथे सुद्धा युटिलिटी कंपनीज काम करतात पण तिथे युटिलिटी कॉरिडॉर असतो आणि त्याच्यामुळे 5-5, 6-6 वेळा एकच खड्डा, एकच रस्ता 5-5, 6 वेळा खोदता कामा नये. त्यामुळे हे युटिलिटी कॉरिडॉरचा का विचार केला गेला नाही? जसं युरोपमध्ये असे अनेक देश आहेत जे कचरा दुसऱ्या देशातनं इम्पोर्ट करतात, पैसे देऊन कचरा विकत घेतात आणि त्या कचऱ्यातनं इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतात. आणि आपल्याकडे 10,000 मेट्रिक टन कचरा रोज मुंबई शहर प्रोड्यूस करतं आणि त्या कचऱ्याचं काय करायचं हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन असो, त्याच्यामध्ये आपलं कचऱ्याचा प्रश्न असो किंवा आपल्या रस्त्याचा प्रश्न असो, कोणत्याही विषयामध्ये लॅक ऑफ पार्किंगचा प्रश्न आहे. आपण हा 25 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी विचार का नाही केला की मुंबई शहरामध्ये रोज 458 व्हेकल रस्त्यावरती येतात. एकच मिनिटं मला कंप्लीट करू द्या. 458 व्हेकल रस्त्यावरती ज्या येतात त्या कुठे पार्क होणार आणि त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला पार्किंग लॉट्स निर्माण करावे लागतील. ते पार्किंग लॉट्स का निर्माण केले नाही? कुठेतरी लॅक ऑफ प्लॅनिंग, लॅक ऑफ विजन. तुम्ही होतात ना आम्ही साठून, तुम्ही का नाही तुम्ही लक्षात आणून दिलं? लॅक ऑफ विजन असल्यामुळे त्याच्यामध्ये कुठेतरी आणि त्याच्यातनं जे पैसे खर्च होतात त्याच्यामध्ये आता असं आहे की पैसे खर्च होतात त्याच्यात सुद्धा पारदर्शकता नाही. तुम्ही सगळीकडे आता एकत्र सत्तेत आहात, आता पालिकेत नसलात तरी पहारेकरी म्हणून आहात. तिथं वेगळे पहारेकरी, इथं वेगळे पहारेकरी. तुम्ही दोघं मिळून एकदा त्याची जबाबदारी घ्या ना की हो आमचं चुकलं ना, आता आम्ही नीट करूच ते. पण किती पारदर्शक मुंबई शहरामध्ये काहीतरी मुंबई महानगरपालिकेत चुकलंय असं आम्ही कधीच सांगितलेलं आहे आणि त्याची जबाबदारी पण तुम्ही घेतली आहे. त्याची थोडी तरी जबाबदारी मुंबई महानगरपालिकेमध्ये काहीतरी चुकत आहे. आणि इनफॅक्ट हे रस्त्याचा घोटाळा असेल, कचऱ्याचा घोटाळा असेल, हा अनेक वर्षापासून घडत होता. पण महाराष्ट्रामध्ये हे राज्य आल्यानंतर हे कचऱ्याच्या घोटाळ्यावरती इन्क्वायरीज लागली. राहुल शेवाळेजी, मला तुम्हाला या निमित्ताने विचारायचं आहे आणि तुम्ही मुंबईची पालिका अतिशय कोळून प्यायलात. आपल्या ग्रामीण भागातल्या प्रमाण असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. तुम्हाला तिथले अभ्यास, विषय तिथले अभ्यास तुमचा एकदम परफेक्ट आहे. तर मला असं विचारायचं तुम्हाला की का याच्या पुढे तुम्ही असं ऍश्युअर करू शकता का मुंबईकरांना की नाही कुठे पेवर ब्लॉक बघायला मिळणार, इथं रस्ता बांधल्यानंतर परत तो रस्ता 4 वेळा नाही खोदावा लागणार आणि अशा स्थितीतले रस्ते कधीही तुम्हाला परत मुंबईकरांना बघावे लागणार नाहीत? कारण छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्याचा सामना मुंबईकरांना करावा लागतो. निश्चित स्वरूपात रस्त्यावर जे खड्डे आहेत त्या संदर्भातली जबाबदारी आम्ही गेल्या वेळी पण घेतली होती आणि मुंबईकरांनी आम्हाला एक संधी दिलेली आहे. त्यामुळे त्या संधीच्या दृष्टिकोनातून आम्ही मुंबईकरांना चांगल्या सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून कटिबद्ध आहे. मुंबईकरांना चांगले रस्ते, कचऱ्याच्या पासून मुक्ती आणि इतर ज्या महापालिकेच्या ज्या बंधनकारक सुविधा आहेत त्या निश्चित स्वरूपात सुविधा देणार आणि ती आमची जबाबदारी आहे. जबाबदारी आम्ही नाकारणार नाही. पेवर ब्लॉकच्या रस्त्यांबद्दल मी विचारलं, पेवर ब्लॉक बघायला मिळणार नाही असं ऍश्युअर पेवर ब्लॉकच्या रस्त्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे. पेवर ब्लॉकचे रस्ते न बनवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे. आपल्या मी निदर्शनास आणू इच्छितो की ज्यावेळी हायकोर्टात रस्त्यांच्या संदर्भात यावेळी याचिका दाखल झाली होती, हायकोर्टाच्या माध्यमातूनच स्टॅक कमिटी अपॉइंट झाली. मी आपल्या निदर्शनास आणून देतो, हायकोर्टाने स्टॅक कमिटीला अपॉइंट केलं. स्टॅक कमिटीमध्ये या देशातले सगळे रोड मधले तज्ञ मंडळी आहेत आणि त्या तज्ञ मंडळीच्या सल्ल्यानुसार रोड बनतात. रोड कुठल्या काय राजकीय पक्षाच्या, कुठल्या नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष ह्याच्या सल्ल्यानुसार बनत नाही. रोड हे स्टॅक कमिटीमध्ये IITचे प्रोफेसर, स्टॅक कमिटीमध्ये इंडियन रोड काँग्रेसचे जे मेंबर, स्टॅक कमिटीमध्ये PWDचे एक्सपर्ट असतील, नॅशनल हायवेचे एक्सपर्ट असतील, हे सगळे प्रतिनिधित्व करत असतात आणि ह्या स्टॅक कमिटी सल्ला देते मुंबई शहरातील रस्ते बनवायला. याची संपूर्णतः जबाबदारी स्टॅक कमिटीची आहे. जर मुंबई शहरात खड्डे होत असेल तर
स्टार्ट कमिटीने पण ठीक आहे. जबाबदारी घ्यायला पाहिजे. ठीक आहे. एवढे राहुल शेवाळी- तज्ञ मंडळी आहेत, राहुल शेवाळी- त्यांच्या सल्ल्यानुसार आपण रस्ते बनवतो. अगदी राहुल आणि शेवाळी- मग खड्डे होतात तर मग त्यांनी पण जबाबदारी घ्यायला ठीक आहे पाहिजे. ठीक आहे राहुल शेवाळीजी, फक्त असं नाही की ती कमिटीतली लोक जाऊन तिथे रस्त्यात काय घालतात हे बघू शकत नाहीत किंवा ते करत नाहीत, त्यामुळे तिथं काय वापरलं जातं, त्यांनी सांगितलेल्याच गोष्टी वापरल्या जातात का, तेच मेजरमेंट्स लावले जातात का, हे त्यांना माहिती नसतं. हरकत नाहीये, जबाबदारी आहे. नाही हरकत नाही. त्यांनी थर्ड ऑडिट करायला सांगितलं, ठीक आहे. क्वालिटी ऑडिट, थर्ड पार्टी क्वालिटी ऑडिट करायला सांगितलं, तेच अपॉइंट करतात. म्हणजे मुंबई ठीक आहे, शहराच्या ठीक आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी आयआयटीचे प्रोफेसर जबाबदार आहेत, ठीक आहे, ठीक आहे. इंडियन मला- रोड मला- काँग्रेसची मला- जबाबदार मला- आहे, मला- पीडब्ल्यूडीचे एक्सपर्टची जबाबदार आहेत. मला तरी थांबावं लागतं. मुंबईकरांना वेळेच्या मुंबई शहरात मुंबईकरांना चांगले रस्ते, चांगली पाण्याची व्यवस्था. राहुल शेवाळजी मी तुम्हाला थांबवतो, कारण असं आहे की जसं बजेटचं पण एक काहीतरी आपल्याकडे पैसा आहे म्हणून तसं उधळून चालत नाही, तसा वेळ आमच्याकडे जो आहे तो सुद्धा आम्हाला खूप जपून वापरावा लागतो. शेवटची 30 सेकंद रमेश जोशी. असं आहे, आत्ताची संबंध चर्चा ही एकांगीपणे चालू आहे. इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीज आणि त्याच्यातल्या लॅप्सेस ह्याच्यावर सध्या आपला सगळं चर्चेचा भर आहे. परंतु काळे साहेबांनी सुचवल्याप्रमाणे ह्युमन डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं नक्कीच त्या गोष्टी व्हायला पाहिजे. हो नाही होतच नाही, होतच तर नाही. ती बजेट्स कमी होत आहेत म्हणजे शाळा आणि ह्या सगळ्यांवर शाळा खर्च आणि होतोय का हॉस्पिटल्स, रुग्णालयावर? आपलं केईएम आणि आपली जी पब्लिक हॉस्पिटल्स आहेत ही ह्या देशातली सर्वात उत्तम डॉक्टर्सची हॉस्पिटल्स आहेत, पण आपण इन्फ्रास्ट्रक्चर तिकडे देऊ शकत नाही. आपल्याकडच्या शाळेत येणारा शिक्षक हा उत्तम शिक्षक असतो की जो खाजगी शाळांमध्ये नसतो, पण त्याच्याकरता आवश्यक असलेल्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्या आपण पुरवू शकत नाही. तेव्हा इथल्या मुलांचं शिक्षण, इथल्या लोकांची आरोग्याची सुविधा या आपण वाऱ्यावर सोडून देतो आणि फक्त इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पैसे जास्त लागतात, म्हणजे पटापट दिसणारी दिसणारे काम आपण करतो त्याच्यामध्ये पैसे हो, घालवण्यापेक्षा आणि- याच्यामध्ये पण पैशांचा वापर योग्य नाही, झाला ह्याच्यामध्ये पाहिजे. पण नाही, ह्याच्याच करता याच्याचमध्ये आपली झाला. महापालिका नक्कीच. निर्माण झालेली आहे. नक्कीच, म्हणजे- सेक्शन 61 एनव्हिसेजेस पर्टिक्युलरली ऑफ दिस. नक्कीच म्हणजे एका बाबतीत महापालिकेचं कौतुक करायला पाहिजे. हरकत नाहीये की नक्की करायला पाहिजे की त्यांनी पैसे जपून वापरलेत. फक्त असं आहे की जे अर्थसंकल्पातले पैसे कुठे रस्ते इकडे तिकडे गेले त्याच्याबद्दल पण प्रश्न विचारले पाहिजेत. म्हणजे प्रश्न आहेत, जसं कौतुक आहे तसे प्रश्न आहेत, आणि यापुढेही जे पैसे शिल्लक आहेत, पैशानं पैशाला जोडायचं असतं आणि पैसा उभा करायचा असतो, तर त्याचंही भान महापालिका ठेवेल आणि त्याच्या काही मर्यादा असतात, जसं शरद काळे सरांनी सांगितलं, त्या मर्यादाही पाळल्या जातील अशी अपेक्षा करूयात. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.